मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू, केवळ दिशा दिली आहे. वेट अँड वॉचचं क्रिकेट, टॅपिंग क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. अगदी गोलंदाजाच्या वेगाचा वापर करत असताना मात्र चेंडू भिरकावून दिलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं, सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 18 धावा धावफलकावरती येत आहेत. खेळाचा पूर्वार्ध इथं सुरू आहे. आजच्या दिवसातील तिसरी लढत मित्रांनो आपण पाहतोय. खरं तर एक्झिबिशन मॅचचा विचार केला तर ही चौथी लढत आहे आणि जसजसं या स्पर्धेमध्ये एक एक सामना आपण पुढे सरकतोय ना, तसं या स्पर्धेचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला मात्र रडारमध्ये चेंडू सापडलाय आणि अक्षरशः भिरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. षटकर हळूहळू धावसंख्या धावफलकावरती उभारण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडूला मात्र दिली आहे दिशा आणि गोळीच्या वेगानं चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाजांचं वर्चस्व, खरं तर आज संपूर्ण दिवसभर गोलंदाजांचं वर्चस्व आहे. यावेळेला सिद्धेशच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेलाय. पॅड लाईनला थोडंसं दिशा वरकटलेत आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. यावेळेला मात्र 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी भिरकावून दिलाय चेंडू. पहिल्या चेंडूपासून मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे आणि या खेळाडूंना मात्र स्वागत केलंय. गोलंदाज आपल्या समोर जुळला जात आहेत. मराठी आणि हिंदीचा एक अप्रतिम आवाज, अर्थातच प्रशांत पुजारी. छप्पन धावा स्कोर कार्डवरती आलेले आहेत. आपण पाहू शकता मित्रांनो, वाजलेले आहेत, परंतु उन्हाचा तडाखा बघा, खूप रखरखता वाटतोय मित्रांनो. यावेळेस मात्र जागा बनवली, डील स्कूप खेळलाय, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू येतोय फाईनच्या दिशेमध्ये. 4 धावांसाठी चौकार. ऑक्शन मध्ये जेव्हा चित्तूचं नाव स्क्रीनवरती आलं होतं तेव्हा मोठा फटका येतोय. 4 धावांसाठी आलाय चौकार. इनसाइड आउटचा फटका, देखना स्ट्रोक, कमालीचं टायमिंग, कमालीचं टायमिंग. 4 धावांसाठी वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चित्तूच्या बॅटीमधून येतोय हा दणदणीत असा चौकार. त्या षटकामध्ये 47 धावसंख्येवरती खेळताय चित्तू. इथे मात्र डील स्कूप खेळला गेलाय आणि याच बरोबर अर्धशतक कंप्लीट होता है. 50 पूरे होते हुए यहाँ पे चित्तू के कॉन्ग्रेचुलेशन जरूर कहना चाहेंगे. और निश्चित तौर से आप देख सकते हैं दोस्तों, पल्ला यहाँ पे ऊपर करके सभी उनके जो चाहते हैं उनके तरफ अभिवादन करते हुए मध्ये आहेत. मैदानाच्या चौफेर मात्र चित्तूने प्रेक्षकांपर्यंत चेंडू पोहोचवला, परंतु यावेळेस पहा काय फटका होता. सर्वाधिक देखना, सर्वाधिक सुंदर, सर्वाधिक स्टाइलिश. पाहावं आणि फक्त पाहतच राहावं वर्षावतोय. अजून एक फटका मोठा आहे त्याच दिशेमध्ये, त्याच क्षेत्रामध्ये. तेवढ्याच धावा पुन्हा एकदा धाव फलकावरती. बघा किया गया है, काफी अच्छी तरीके से खातिरदारी की है यहाँ पे अभी की. इस बार थोड़ा सा तेज किया था राम, थोड़े से मिसफील्ड करते हुए. आनंद काफी अच्छा बैकअप देते हुए, लेकिन यहाँ पे गलती कर बैठे. 22 के माध्यम से 4 रन स्कोर कार्ड के ऊपर. तर 4 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. बॅकफुटला जात यावेळेस मात्र काय चॉप केलाय. स्टाइलिश स्क्वेअर कट. काय देखना स्ट्रोक आहे. 91 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात मित्रांनो. 91. माफ कीजिए उस्मान की. बड़ा स्ट्रोक, फिर एक मर्तबा स्क्वायर लेग की दिशा में. गेंद चली बाउंड्री लाइन के बाहर. हाफ ट्रैकर इस बार दागा गया था, काफी महंगे साबित होते हुए इस बार. और एक अच्छा स्ट्रोक, गेंद हवा में रहेगी, खिलाड़ी वहां पे मौजूद. गेंद यहाँ पे फिर एक मर्तबा हाथ से छूटी है. गलतियों पे गलतियां, गलतियों पे गलतियां, हर मर्तबा यहाँ पे गलतियां हो रही है. ओवर पिच गेंद इस बार लॉफ कर दिया है. फिर एक बार बैट बाउंस. आज नसीब का साथ, शायद नसीब घर से लेके आए हैं. 86 रन निजी
स्कोर कार्ड के ऊपर